अशी पायावर पाय टाकून एकशे चालायची जी मजा आहे ती फॉर्च्युनर चालवलं बसलं तरी येणार नाही बरं का. सकाळ सकाळ आवरून निघलो होतो सुरुवातीतून झाली आमचा शिंगी. सकाळ सकाळ शिंगीकडे आलो रोज भाला धुळीत लोळा पण आज धुळावर येऊन नव्हते त्याला मग तू तिकडे आणि मी इकडे. हा तो तिकडे झाडायचं आणि मी इकडे बघ चुप राहा. त्याच्यापासून आलो डायरेक्ट बंटी शर्ट संघ बंटी शर्टच्या मशीनकडे आलो नाही का इकडे प्लॅन्टवर डायरेक्ट. आणि बंटी शर्टच्या मशीनचं काम चालू होतं. बंटी शर्ट असं उदासून बसला बंटी शर्टला म्हणलं चाडू उतार चालू असतो जिंदगीत एवढं नाही टेन्शन घेतलं. घरी आलो मग काय पप्पाने पिनांती घेऊन आले लगेच चेतक पशी गेलो नाही का. त्या दिवशी सगळ्या पिनाचा पप्पानी जाळून धुर संगत काढला होता. जुगाड बनून थोडी वेल्डिंग बिल्डिंग मारलं होतं वाटेन त्याला त्याच्यामुळे मग काय एकदा त्याला पिना बिना टाकून घेतले सगळ्या. आपल्या डायरेक्ट वावरात जायचं नाही का हत्यारा लावलेत ना तिथं असा राडा झाला ना कसा तिथून डायरेक्ट वावरात आलो. त्या दिवशी राहिलेले आडेत असं ते थोडं वावर तिथं नागरिक गेलो माझे गाणे ऐकून ना डायरेक्ट बगळे एकमेकाच्या प्रेमात पडले असते नादत नाही करायचं. अकरांना बगड्यांना जर खरंच माणसाचा आवाज गाणी काढत असले ना ते म्हणले असते नाही पोरग पक्क प्रेम भंगीराव काय गाणी ऐकत नाही का. फुल निवांत मध्ये पायर पाय टाकून नांगरीत होतो. दरोगा आला आमचा लगेच दरोगाने वावर नांगरीत होत नाही का. दरोगा मिरिंडा बिरिंडा घेऊन आला म्हणलं खोल मग काय मारू 90 रप्पर एकदा रप्पर 90 मारून घेतली मिरिंड्याची. इथला आवाज दाखिला असतं पण लय फटक्यान वाजलं नाही तर घरच्यांनी मला फटाफट वाजला असतं. ब्लॉक पाहिलं नाही का घरचे ब्लॉक बघायचे. हे फक्त साऊंड वरच गाणे नाही हे गाणे डायरेक्ट काळ झाला मग लय माझी इथे नाही का नांगरला. संध्याकाळी जेवढं आलो मिरवणूक होती त्याच्यामुळे कारण की वाघवाडीत ना छत्रपती शिवाजी महाराजांची ना मूर्ती स्थापना करायची त्याच्यामुळे जेवरमध्ये मिरवणूक होती. मग काय आपली टोळीतले 2-3 कार्यकर्ते घेऊन डायरेक्ट जेवरमध्ये गेलो बरं का एकदा. तिथं जरा थोडे वेळ थांबलो बिमलो ना ऐका तुम्ही. मराठी कभी पीछे नाही हटत्या विषय डायरेक्ट टॉपचा असतो नाही का.